नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनावर स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत 7:30 आणि आज आहे मला सुट्टी. तर आपल्या कोकणी भावाचा आज आहे शेवटचा दिवस. तर उशीर झाल्यामुळे मी का भाडी मारणार नाही, कारण स्टेशनला गर्दी पण असते खूप म्हणून. तर बघूया 7 दिवसाचा भावाचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. तर आता आम्ही चाललोय. पहिले आता आहे शिरपाडा रोडला, आता मी जाणार आहे बदलापूर रोडला. बदलापूर रोडवरून उंबरली गावातून परत वापस येणार आहे. तर चला जाऊया, कसा असतो प्रवास बघूया आणि भावाचा फीडबॅक पण कसा असणार आहे ते पण रेकॉर्ड करूया आपण. चला बघू शकता आपण शिरपाडा रोडला आहे आणि मी जवळजवळ 7वा दिवस आहे, तर मी मागेच बसणार आहे. चल, मी बसणार आहे मागेच. तर जाऊ दे, जाऊया बदलापूर रोडला. काय जमते का गाडी? आमचा शेवटचे दिवस आहे आणि आता चाललंय बदलापूर रोडला. भाडी मारणार होतो पण मला आज उशीर झालाय आणि उशीर झाल्यावरती संध्याकाळी सकाळी स्टेशनला रिक्षावाल्यांची गर्दी असते. जाऊ सर सरळ कटेनाक्यावरून लेफ्ट मारून बदलापूर रोडवरून उंबरली गावातून जायचं आपण. चला पोचलोय आता आपण काटाई नाक्याला. आपल्याला इकडून लेफ्ट घ्यायचंय. हो लेफ्ट घ्या, आरामात घे, इंडिकेटर दे. हे चल, कधी पण लेफ्ट देताना इंडिकेटर लेफ्ट राईट कुठलाही काही असो. आपण पोचलोय बदलापूर रोडला. हळूहळू घेऊन गाडी पिकअप घेऊ दे गाडी. अखेर लेफ्टला घे गाडी. शेवटच्या दिवसाने एकदम निवांत मागे बसलोय. काही भाऊला सांगायची गरज नाही. तर थोडंफार जजमेंट सांगायला लागते खड्डा. पण आम्ही आता हायवेला आहे, बदलापूर रोडला आहे. आपण जसं आहे आलंय कोळेगाव. तेल कमी कर. आता कोळेगावला आलोय आपण. हे हळू घे. इकडे कोण आपले फॉलोअर्स असतील तर कमेंट नक्की करा. बघितलं किती मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. त्या गाड्यापासून आपण गाडी शिकवतो, कॉन्फिडन्स बिल्ड करतो. आज भाऊ बदलापूर रोडला गाडी चालवते. हे ना राईटला गाडी बघ. म्हणते त्याला चल जाऊ दे. हे कमी कर सेकंड वर घे. मंडळी एकदम निवांत बसलोय मी. काय टेन्शन नाही भाऊ, एकदम आरामात गाडी चालवतोय. भाऊ जमते ना गाडी आज. आता आपल्याला इथून जायचंय उंबरली रोडला. उंबरली रोडला जायचंय. उंबरली रोड मध्येच स्पीड ब्रेकर भरपूर आहेत, त्यामुळे तिकडे पण स्पीड ब्रेकर वरती गाडी शिकणार. ट्रॅफिक मध्ये व्यवस्थित चालवतो, काय टेन्शन नाही. आणि हायवेला पण ठीक आहे, काय टेन्शनच नाही हायवेला. तर आता जाऊया. उंबरली रोड हाच आहे ना? नाही, पुढचा आहे.
स्पीड ब्रेकरवरती गाडी कशी सुरू होती. खतरनाक काम आहे भाऊ. गेअर टाक. पटकन गेअर टाकायचं. चला जाऊया उंबरली. पोहोचलो आता उंबरली रोडला. टप्प्याटप्प्यावरती स्पीड ब्रेकर आहेत, त्यामुळे गाडी स्पीड ब्रेकर वरती शिकण्यासाठी योग्य रस्ता आहे हा. लेफ्ट मारताना राईट साईडला बघायचं सगळं आहे का. थांबव जरा इकडे गाडी. मंडळी आता आपण उतरलोय उंबरली रोडला. थोडा गाडीचा शूट येऊया कारण ते रस्ता चांगला आहे आणि क्लायमेट पण छान आहे आणि टर्न पण मस्त आहे. स्पीड ब्रेकर पण आहे. बेस्ट गोष्ट स्पीड ब्रेकरवर घेणार आहे शूट. लेट्स सी घेऊया चला. हा इथे आहे स्पीड ब्रेकर. 7 दिवसामध्ये एवढा कॉन्फिडन्स बिल्ड होतो भाऊ. कॉर्पोरेट रिक्षाला शिकवतो. चला जाऊया आता. चल. जमते का गाडी. जाऊ दे सरळ घे. कटाई नाही का. आता परत हायवेला आलोय. काटे नाक्यावरून रिटर्न मारून येतो. जाऊया किंवा रोड. मंडळी आता भाऊ मारतोय रिवर्स. बघू शकता भाऊचा आहे शेवटचा दिवस. लेट्स सी. घेऊन ये सरळ.
इकडे बघायचं या साईडला, चाकाला बघायचं कुठे जातं तुझी गाडी, दोन्ही साईडच्या चाकाला. घे सरळ, काय नाही सरळ ये, पूर्ण खाली आहे, आरशात बघ, सरळ कर गाडी, सरळ कर, हा सरळ कर. स्टेरिंग फक्त सरळ कर, काही गरज नाही, जाऊ दे घे. बस जमते का, टाक फर्स्ट टाक. तर मंडळी फायनली भावाची ट्रेनिंग संपली. भाऊ कसा वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे 7 दिवसामध्ये, काय शिकलास वगैरे, जमते का गाडी तुला? हो, आता चांगल्या प्रकारे जमते आहे. दादाने सांगितलं तसं मी करत गेलो, त्यामुळे आता चांगल्या प्रकारे गाडी जमते आहे. नवीन गाडी घेतली की झालं? नवीन गाडी घेतली की स्वतः घेऊन येईन मी. आता आपण कुठे कुठे गेलो होतो? आता याला गेलो, बदलापूर, उमरली. तर अजून काय सांगशील, कसा होता 7 दिवसाचा प्रवास? 7 दिवसाचा प्रवास चांगला गेला. चांगल्या प्रकारे शिकवली दादाने गाडी. ठीक आहे, धन्यवाद भावा, असाच सपोर्ट करत राहा. आणि कधी रिक्षा घ्यायचा तुझा काय प्लॅन वगैरे कधी आहे, कधीपर्यंत? लायसनचं काम झालं की मी लगेच गाडी घेणार आहे. आणि भाऊ मंडळी तळोद्याला कामाला आहे आणि राहतो डोंबिवली वेस्टला, त्यामुळे त्याचा रूट चांगला आहे असं मला वाटतंय. आणि लायसन्सला जवळजवळ मला वाटतं 45 डेज लागतात आणि परमिट वगैरे 1-2 महिन्याचा टाईम लागतो, त्यामुळे 2 महिने तुला जातीलच. तर नक्कीच, आणि ते थोडा व्हिडिओ घेतो बरं. तर नक्कीच भाऊ, काय असेल तर नक्कीच आपल्याला बिंदास तू DM करू शकतो, फोन करू शकतो, काही टेन्शन नाही. आणि अजून आपल्या फॉलोअर्सला काय सांगायचं, भावाला सपोर्ट करावा. दादाला असाच चांगल्या प्रकारे सपोर्ट करत राहा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. बिंदास तुम्ही कधी कधी बिंदास कॉल करू शकतो, काही टेन्शन नाही, गायडन्ससाठी. ठीक आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल, आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया उद्या.